आमच्या थुंकण्याचा विटाळ आहे, आमच्या सावलीचा विटाळ आहे, खराट आहे आमच्या डोंगराला, गळ्यात गाडगा आहे आणि मी ही परिस्थिती बदलवली पाहिजे, हा इतिहासच मी उलटवून टाकला पाहिजे, ही जणू प्रतिज्ञाच बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 या ठिकाणी भाषणामध्ये घेऊन टाकली. जी धम्माची दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली, त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना काय करावं लागलं तर आपल्या 4 मुलांचा बळी द्यावा लागला. मृत्यूनंतर महापरिनिर्वाणानंतरही बाबासाहेबांना सोडत नाही, जिवंतपणे सुद्धा अत्यंत त्रास बाबासाहेब आंबेडकरांना या व्यवस्थेने दिला. आपल्याही लोकांनी छळलं, भंडारा मतदारसंघात उभे असताना निवडून येऊ दिलं नाही, संविधान सभेवर जे निवडून आले तो वेगळा विषय आहे संविधानाचा. ते बाबासाहेब आंबेडकर जर इतका संघर्ष करून हा धम्म क्रांती आपल्याला जर घडवून आणली असेल, हा धम्म आपल्याला दिला असेल, तर आपण कशा पद्धतीनं वागायचं यावर देखील विचार करण्यासारखी आहे. सयाजीराव गायकवाड असो की छत्रपती शाहू महाराज असो, सयाजीराव गायकवाड यांच्या स्कॉलरशिपमुळे बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकू शकले, हे तुम्हाला विसरता येणार नाही. माझ्या देशातला ओबीसी बांधव असो, एससी बांधव असो, एसटी असो, मुस्लिम असो की ब्राह्मण असो, ब्राह्मण महिलांना देखील बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार बहाल केले. हिंदू कोड बिलाची जी निर्मिती केली, त्यामध्ये या सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार आमच्या ब्राह्मण भगिनी देखील उपभोगतात. तथागताचा धम्म जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, पूर्णतः विज्ञानावर आधारित असणारा धम्म आहे. हा धम्म आपण घेतलाय, स्वतःही अंगीकारा. सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. कशासाठी घेतोय आम्ही जय भीम? कुणासाठी घेतोय जय भीम आणि कुणामुळे घेतोय जय भीम? कडूबाई खरात असं म्हणतात, मी खातो त्या भाकरीवर घेतो तो श्वास. कुणाचा आहे? कुणाचा आहे? मी खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र, आणि मग घेतो तो श्वास देखील बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे. एक विद्वान ऐसा हुआ जिससे हजारों टकरा गए, करिश्मा देख बुद्धि का करोड़ों चकरा गए, अरे ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका सास था और हर सवाल का जवाब उसके पास था, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हम सबका बाप था. हे आमच्या बापाने 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आणि आपल्या इथे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर धम्माची दीक्षा देणार होते. पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे हा धम्म निनादाचा सोहळा या ठिकाणी घडू शकला नाही. मला तर नाव फार आवडलं आणि मी प्रथमतःच ऐकते हे नाव की धम्म निनाद. या सगळ्या कार्यकर्त्या बांधवांचं आणि भगिनींचं मी स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय सुंदर या परिषदेला आपण नाव दिलेलं आहे की धम्म निनाद. हा निनाद गाजला पाहिजे इथून या शेंदूरजना घाट मलकापूरच्या धम्म दीक्षा भूमीवरून हा निनाद गाजावा, हा आवाज प्रत्येक गावागावामध्ये पोहोचावा, हा या मागचा उद्देश आहे. मग आवाज कोणता? तर जी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केली, धम्म क्रांती. हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा, मी सांगते म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. हा धम्म हो नवा नवा, दुःखाने विश्वसार हे, तुडुंब भरले आहे रे, व्याधी आणि जरा मरण
माझी मानवा, विसावा शांतीचा हवा. म्हणा सगळे. मी सांगते म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. असा सुंदर धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. प्रथमतः कल्याण, मध्य कल्याण, अंतः कल्याण असा कल्याणकारी धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. ज्ञान पंडिताच्या पकडीचा हा तुराग, असा लाखात होता भीमराव माझा हिराग. या हिऱ्याने बौद्ध धम्माची दीक्षा आम्हाला देऊन आमच्या जीवनाचं सोनं केलं. काय परिस्थिती होती आमची. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. आम्ही माणसं असून आम्हाला माणसासारखं या देशात वागवल्या जात नव्हतं. आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही, रस्त्यावरून चालण्याचा अधिकार नाही, चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाही, कुणाशी बोलण्याचा देखील अधिकार नाही. अरे काही परिस्थिती. हा जसा देश तुमचा आहे तसाच आमचाही देश आहे. आम्ही देखील या देशाचे मूळ रहिवासी आहोत. पण एकीकडे कुणासाठी तरी समानता आणि आमच्यासाठी इतकी भयावह विषमता. ही विषमता बाबासाहेब आंबेडकरांना नष्ट करायची होती. कारण बालवयापासूनच हे जातीचे चटके बाबासाहेब आंबेडकरांना सोसावे लागले. टीव्हीवर एक भीम नावाची सिरियल येते झी युवावर. चला पाहत चला. रक्षक दादांनी उल्लेख केला की आम्ही सिरियल कोणत्या पाहिल्या पाहिजे. दर दिवशी 9 वाजता रात्रीच्या वेळेला ती सिरियल लागते आणि त्यात सगळा इतिहास दिलेला आहे की काय परिस्थिती होती. अरे छोटासा हा भीम, याला शाळेत बसण्याचाही अधिकार नाही. मास्तर वरून त्याच्या हातात पुस्तक फेकायचे. इतक्या मोठ्या डिग्र्या घेतले आपल्या बापाने. MA, PhD, DSc, LLD, डिलीट बार यातला. यापेक्षा कितीतरी अशा 32 डिग्र्या घेणाऱ्या आपल्या बापासोबत जर हे लोक या पद्धतीनं वागतात आहे, इतकी भयावह परिस्थिती आहे. आमच्या थुंकण्याचा विटाळ आहे, आमच्या सावलीचा विटाळ आहे, खराट आहे आमच्या डोंगणाला, गळ्यात गाडगा आहे. आणि मी ही परिस्थिती बदलवली पाहिजे. हा इतिहासच मी उलटवून टाकला पाहिजे. ही जणू प्रतिज्ञाच बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 या ठिकाणी भाषणामध्ये घेऊन टाकली की मी हिंदू धर्मात जरी जन्मलो असेल पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि ती प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण करून दाखवली 14 ऑक्टोबर 1956 आम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि तेव्हापासून आमच्यात झालेलं जे परिवर्तन आहे की शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक क्षेत्रामध्ये, या सगळ्याच क्षेत्रामध्ये आम्ही चमकायला लागलो. ही धम्माची क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे हे सोन्याचे दिवस आम्हाला पाहायला मिळाले. काय दिलंय बाबासाहेबांनी या धम्मामध्ये? तर पंचशील दिलं, अष्टांगिक मार्ग दिलंय बाबासाहेबांनी. किती लोकांना माहितीये पंचशील? किती लोकांना माहितीये अष्टांगिक मार्ग? सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. 10 पारमिता: दान, शील, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. आणि या सोबतच 22 प्रतिज्ञांची शिदोरी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. या 22 प्रतिज्ञांच्या शिदोरीचं आम्ही पालन करतोय का? यानुसार आपण वागतोय का? हा धम्म निनादाचा सोहळा आहे मैत्रिणींनो. हा नाच गाण्याचा सोहळा नाही. गाणं जरी आमचं या ठिकाणी होणार पण त्या गाण्यातून मनोरंजन आणि प्रबोधन आमचं झालं पाहिजे. अशीच गाणी आमच्या गायकांनी गायला गेली पाहिजे आणि ते निश्चितच गातील. कारण जी आयोजक मंडळी या ठिकाणी आहे ते त्याच विचारधारेने प्रेरित झालेली आहे. बाबासाहेबांनी म्हटलं कि निवेदन है तुमसे मेरे लोगो, बना के मूर्ति मुझको ना पूजो, पूरा तुम्हें करना मेरा अभियान होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा. मुझे मूर्ति बनाकर मेरी मूर्ति की आपको पूजा करनी नहीं है, ताकि मैंने जो आपको सद्धम्म का विचार दिया है उन विचारों का आपको पालन करना है. नहीं तो मग मेणबत्ती अगरबत्ती लावा, जय बापा देवा सुखाचं ठेवा. लय कलाकार आहे तुम्ही, मी पाहत असतो तुम्हाला. कमी कलाकार नाही तुम्ही. आपण इतरांना नाव बोट ठेवायला फार पुढे आहोत.
त्यांच्या धर्मात असं आहे, त्यांच्याकडे तसं आहे, त्यांच्याकडे नवरात्र आहे, ते दुर्गादेवी बसवतात, ते गणपती बसवतात आणि तुम्ही काही त्यांच्यापेक्षा कमी नाही. तुमच्या अंगातही बाबासाहेब यायला लागला, तुमच्या अंगातही बुद्ध यायला लागला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना कित्येक लोकांचं अंगातलं काढायला आम्ही जात असतो. टाकडगडच्या वित्तू बाबाचं नाव या ठिकाणी निघालं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या माता भगिनींनो, किती दिवस तुम्ही हे करत बसणार आहात? ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेतो आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रडून रडून सांगितलंय रे, मी सांगितलेल्या विचाराचं तुम्ही आचरण करा. नाही मेणबत्ती अगरबत्ती लावली तरी तुम्ही चालेल, नाही तुम्ही बुद्धाच्या बाबासाहेबाच्या 3 वेळा पाया पडल्या तरी चालेल. मी विचाराची पूजक असणारी स्त्री आहे, मी विचाराला मानणारी स्त्री आहे, पण तुम्ही विचाराचं आचरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती घडवून आणली, या धम्मक्रांतीला इतिहासात जगाच्या तोड नाही. 7 ते 8 लाख बांधवांना बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिलेली होती. हा ऐतिहासिक, हा जो इतिहास आहे, याला कोणीही याचा रेकॉर्ड अजूनपर्यंत मोडलेला नाही. माहितीये तुम्हाला काय करावं लागलं बाबासाहेबांना यासाठी? जी धम्माची दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली, त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना काय करावं लागलं? तर आपल्या 4 मुलांचा बळी द्यावा लागला. बाबासाहेबांचा गंगाधर गेला, बाबासाहेबांची इंदू गेली, बाबासाहेबांचा रत्नाकर गेला, बाबासाहेबांचा राजरत्न, बाबासाहेबांसारखा हुबेहूब दिसणारा राजबिंडा, राजरत्न गेला, रमेश गेला. अशा 4 मुलांचा बळी आपल्याला बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा देताना दिलाय. आणि एवढंच नाही तर ज्या बाबासाहेब आंबेडकरचे बाबासाहेब आपल्या सर्वांचे, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्या कॅटेगरीच्या बांधवांचे आणि भगिनींचे आपले बाबासाहेब, जय बाबासाहेब, आपल्या पत्नीवर काय नाव गर पत्नीचं बाबासाहेबांच्या? काय नाव जरा जोरात? रमाबाई. प्रेम करायची की नाही बाबासाहेब रमाईवर? अत्यंत प्रेम करायचे बाबासाहेब रमाईवर. त्या प्रेमाच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांनी, रमाईच्या त्यागाच्या मुळे बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक रमाईला समर्पित केलं. व्हॉट्स द नेम ऑफ दिस बुक? थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक रमाईला समर्पित केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये समर्पण पत्रिका सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईच्या बद्दल लिहिलेली आहे. रमाईला म्हणणारे, ज्या रमाईच्या संघर्षाने, ज्या रमाईच्या त्यागामुळे मी घडलो, ते बाबासाहेब आंबेडकर रमाईच्या संदर्भात म्हणतात की जीवनात धन्य झालो रमा तुझ्यामुळे, तुडवीत काटे आलो रमा तुझ्यामुळे, भार कुटुंबाचा साहिला म्हणून ज्ञानाचा अर्क प्यालो रमा तुझ्यामुळे. आज जो काही मी इतका ज्ञानी झालो असेल, ज्ञानवंत गुणवंत झालो असेल, शीलवंत झालो असेल, तर रमा तुझ्यामुळे झालेलो आहे ग. माझ्या जीवनात कितीही शत्रू आले असेल, तू मला वेळोवेळी धीर दिलास, माझ्या मुलांचं संगोपन तू केलं. मी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात आणि इंग्लंडच्या लंडन विद्यापीठामध्ये शिकायला गेलो असताना, तू या ठिकाणी गोऱ्या थापल्या मुंबईच्या पोयबावडीच्या चाळीत राहत असताना त्या गोऱ्या थापून थापून विकून विकून तू मला पुस्तकं घ्यायसाठी आणि अभ्यास करायला पैसे पाठवले. किती महान आहे माझी रामू. त्या रामूचाही बळी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी दिला. अरे साध्या टीबीच्या आजाराने रमाई मरून जाते. जो टीबीचा आजार तत्कालीन असणारे प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बायकोला देखील झालेला. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या बायकोचा टीबीचा आजार बरा करू शकले. फॉरेन मध्ये घेऊन गेले, गलेलठ्ठ संपत्ती सगळ्या गोष्टी बरोबर त्यांच्याकडे फॉरेन मध्ये जाऊन आपल्या बायकोला दुरुस्त करून आणला आणि छानपैकी संसार त्यांनी आपला थाटला. पण आपला बाप मात्र आपल्या रमाईला वाचवू शकला नाही. जो आजार बरा होऊ शकला असता, आपल्यासाठी रमाईचा बळी बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. जरा विचार करा की आजही जर का आम्ही काव आव भात खाव
राष्ट्रसंत कबीर महाराज म्हणतात की मुठभर चावल लेकर हाथ में कौवा बाप बुलावे, आणि जिते बाप को रोटी ना दे मरे बाद पछतावे रे, अडानी दुनिया भजन बिना कैसे तरियो रे. कसे हा समाज जिवंतपणी एक माणूस दुसऱ्या माणसाची तहान जाणत नाही आणि मेल्यावर काव आव भात खाव आपणही करतो, आपणही त्यातलेच आहो. 22 प्रतिज्ञांचं पालन कुणीही करत नाही. माझ्या घरी जर मरण झालं असेल तर मी 3रा दिवस करणार नाही हे मला आपल्या बापाने सांगितलं. मी नाही सांगत रे बा तुम्हाला, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. मग किती जणांनी आपल्या घरी जर कुणी नाही कुणी तर तुमच्या घरी मरण पावलं असेल ना. किती दिवस आपण किती लोक ओरडतात ते बाबासाहेबांच्या संदर्भात. हा इतिहास आपल्यासाठी जो घडवलाय अजूनही ही व्यवस्था सोडत नाही ना. काय म्हणतो तो अमित शहा, अंबेडकर अंबेडकर करते रहते हो, इतने बार अगर हमने भगवान का नाम लिया होता तो हमें स्वर्ग प्राप्त हुआ होता अभी तक अब तक. अजूनही बाबासाहेबांच्या पुतळ्यांची तोडफोड होते आहे. बघा ना अमृतसरला तो माणूस, काय नीच प्रवृत्तीची लोक आहेत. मृत्यूनंतर महापरिनिर्वाणानंतरही बाबासाहेबांना सोडत नाही. जिवंतपणी सुद्धा अत्यंत त्रास बाबासाहेब आंबेडकरांना या व्यवस्थेने दिला. आपल्याही लोकांनी छळलं. भंडारा मतदारसंघात उभे असताना निवडून येऊ दिलं नाही. संविधान सभेवर जे निवडून आलं तो वेगळा विषय आहे संविधानाचा. फार मोठा इतिहास आहे. त्या नमो शूद्राय लोकांनी पश्चिम बंगालच्या लोकांनी निवडून पाठवलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकले. तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप चांगले आहात, मी खूप चांगली आहे, पण नाही मित्रांनो, सुधारणा करण्याची गरज आहे आपल्याला. मी सांगतोय म्हणून ऐकू नका. तुम्हाला पटत असेल तर घ्या, नसत पटल तर सोडून द्या. हे या विश्वाचा पहिला सायंटिस्ट तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे. जो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचाच आपल्याला दिलेला आहे, ते बाबासाहेब आंबेडकर जर इतका संघर्ष करून हा धम्म क्रांती आपल्याला जर घडवून आणली असेल, हा धम्म आपल्याला दिला असेल, तर आपण कशा पद्धतीनं वागायचं यावर देखील विचार करण्यासारखी आहे. त्या 22 प्रतिज्ञांमधली 6व्या नंबरची प्रतिज्ञा, मी 13वी करणार नाही, मी 3रा दिवस करणार नाही. आज इथे बसलेल्या माझ्या या बांधवांना आणि भगिनींना ही हक्काची बहीण तुम्हाला हा प्रश्न विचारू शकते की माझ्यासोबत तुम्ही हात वर करा. मी या कुठल्याच गोष्टी करत नाही. माझ्या घरी माझी आजी मरण पावली, माझे सासरे मरण पावले, मी 3रा दिवस केला नाही, मी 13वी केली नाही. मी करतच नाही, मी मानतच नाही, कारण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताची लेक आहे. मुझे काट डालो चाहे कुछ भी करो, लेकिन मैं विचारों को मानने वाली स्त्री हूं. मग मी तुमच्या गावात आले, तुमच्याशी बोलते. कमी जास्त बोलली तर तुम्ही मला सोडणार नाही बा, पण सत्य बोलली तर तुम्ही मानल्याशिवाय देखील राहणार नाही. हा देखील कॉन्फिडन्स या भगिनीमध्ये आहे. कारण मी बोलताना नेहमीच म्हणते, रखते तो बात करते वरना यूं ही नहीं मैदान में उतरते. है साथियों हम में भी कुछ बात, क्योंकि हम भी बाबा साहब आंबेडकर की औलाद है, इसलिए तो गुरगुरते हैं क्योंकि हमने क्या पिया है. काही पिलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आपण पिलोय ना, म्हणून गुरगुरतोय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ह्याला जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, म्हणून गुरगुरतोय आम्ही. आणि याची गरज आहे बांधवांना. नका करू हे सगळं, काही बिघडणार नाही तुमचं. फार वाईट परिस्थिती आहे देशातली. पाहताय तुम्ही आता सध्या काय सुरू आहे या देशामध्ये. मग ही परिस्थिती जर बदलायची असेल, संविधान संविधान आपण म्हणतोय. जे लोक म्हणतात या देशाचं संविधान वाचवायचंय म्हणून मागच्या निवडणुकांमध्ये आम्हाला संविधान वाचवायचंय, आपली सगळी शिकलेली माणसं या लोकांच्या मागे लागली, मोठ्या मोठ्या सभा घ्यायला लागली आणि म्हणायला लागली की नाही संविधान वाचवायचंय म्हणून यांना निवडून द्या. ते संविधान वाचवणार. या बरं माझ्यासोबत बोलायला तुम्ही. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही संविधानाच्या किती कलमांमध्ये बदल केला आणि कोणकोणत्या कलमांमध्ये बदल केला. अरे तुम्ही संविधानाच्या 124 कलमांमध्ये बदल केला आणि तुम्ही सांगता की संविधान वाचवायचंय. आणि जे लोक आता सत्तेवर आहे त्यांनी तर पूर्ण वर्ण व्यवस्थाच निर्माण केली. त्यांनी तर आम्हाला सगळ्या गटातटांमध्ये जातींमध्येच विभागून टाकलेला आहे. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ओबीसी होते,
आता महापुरुषांची जात किंवा कॅटेगरी सांगितल्या जात नाही, कारण त्यांच्या पुढे कुठली कॅटेगरी आणि जात लागत नाही, ते सर्वसमावेशक आहे. पण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगितलं पाहिजे की ओबीसी महामानवांचं देखील, मग सयाजीराव गायकवाड असो की छत्रपती शाहू महाराज असो, सयाजीराव गायकवाड यांच्या स्कॉलरशिपमुळे बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकू शकले, हे तुम्हाला विसरता येणार नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या फेट्यामुळे माझ्या रमाईने आपलं शरीर झाकलं, हे देखील तुम्हाला विसरता येणार नाही. शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना सत्कारामध्ये फेटा दिलेला होता आणि माझ्या या रमाईला ज्या वेळेला बाबासाहेब लंडन वरून बॅरिस्टर होऊन आले, ते बॅरिस्टर होऊन आलेले लंडन वरून आपल्या बापाला पाहण्यासाठी जो लाखो जनसमुदाय मुंबईच्या त्या बंदरावर समुद्राच्या काठी जमलेला, पाहण्यासाठी आलेला, आता माझा नवरा कित्येक दिवसापासून मला भेटत नाही, त्याला मला पाहण्याची आस लागलेली आहे. प्रत्येकाला असं वाटतं की दूर जर इतक्या दिवस नवरा आहे तर मी त्याला भेटले पाहिजे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना पाहण्यासाठी कसा असेल हा विद्वान जो बॅरिस्टर होऊन आलेला, त्याला पाहण्यासाठी हा लाखो जनसमुदाय जमला, मग माझा देखील हक्काचा नवरा आहे, मीही पाहायला गेले पाहिजे म्हणून रमाई देखील पाहायला गेली आपल्या बाबासाहेबाला. आता पाहायला तर जायचंय पण घालायला लुगडं नाही, मग काय करू, तर तो छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला जो फेटा होता सत्काराचा, त्या फेट्याचं लुगडं करून माझी रमाई घालून गेली बाबासाहेबांचा. दूरच उभी होती एका कोणत्यावर, परंतु दूरदृष्टी ठेवणारे बाबासाहेब तिथून रमाईवर आपली नजर टाकतात आणि रमाईला पाहतात. पाहिल्याबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू येतात. अरे, इतक्या डिग्र्या मी मिळवल्या, पण माझ्या रमाईला मात्र मी 2 रुपयाचं लुगडं घेऊ शकलो नाही. शाहू महाराजांचा फेट्याचं लुगडं करून माझी रमाई घालून आली. गरमा धन्य तू जन्मली बाभीमासाठी, गरमा शेण उपसायची गोऱ्या थापायची, शेण उपसायची गोऱ्या थापायची, कधी उपाशी तर कधी शिळी पाती, फाटक्या लुगड्याच्या बांधून तू गाठी, फाटक्या लुगड्याच्या बांधून तू गाठी, गरमा धन्य तू जन्मली बाभीमासाठी. कधीही कुरकुर केली नाही या रमाईने, फाटकी लुगडी घातली, गोऱ्या थापल्या. आपला नवरा बॅरिस्टर झालाय, विद्वान झालाय आणि आपण गोऱ्या थापतोय, शेण वेचायला जातो म्हणून कुणी काही म्हणेल म्हणून पहाटेच जायची ही रमाई, जिच्या पोटात अन्नाचा दानाही नाही आणि जिला प्यायला पाणीही मिळायचं नाही, अशी शरीराने खंगलेली माझी रमाई. या रमाईला घालायला लुगडं नव्हतं, पण त्या रमाईची लेक मात्र आज 5,000 रुपयाची पांढऱ्या कलरची साडी घालून तुमच्या गावात कार्यक्रम करायला आली. ही पुण्याई माझ्या माता रमाईची आहे. हे दिवस बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि माता रमाईंमुळे आपले सोन्याचे दिवस पाहायला आपल्याला मिळालेले आहे आणि म्हणून भगिनींनो, आपण हे विसरता कामा नये. छत्रपती शाहू महाराज असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, जे ज्या महान स्त्री पुरुषांनी या समतेसाठी संघर्ष केला, त्या महान स्त्री पुरुषांचा संघर्ष आपल्याला कदापिही विसरता कामा नये. कसे होते बाबासाहेब आंबेडकर? थांबा दादा, जरा थांबले पाहिजे तुम्ही. एक उदाहरण मी आपल्याला सांगितलं पाहिजे. या भारत देशामध्ये रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता आणि ह्या रुपयाच्या विनिमयाचा दर कसा ठरवायचा याकरिता देशातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थशास्त्रज्ञांना बोलविण्यात आलेलं होतं. ओके, थँक्यू. आणि डॉक्टर वेल्बीचं कमिशन आलं होतं रुपयाचा विनिमयाचा दर ठरवण्यासाठी. या रुपयाच्या विनिमयाच्या दराच्या संदर्भात देशातल्या विविध प्रकारच्या अर्थशास्त्रज्ञांना बोलवण्यात आलं आणि विचारलं कसा ठरवायचा रुपयाच्या विनिमयाचा दर. प्रत्येकाने आपापल्या परीने या संदर्भात आपली मतं व्यक्त केली.
बाबासाहेबांना देखील बोलवलं आणि सगळ्यात शेवटी नंबर बाबासाहेब आंबेडकरांचा लागलेला. आता सगळ्यांचे मत सांगून झाल्यानंतर बाबासाहेब शेवटी उभे झाले आणि उभे झाल्यानंतर डॉक्टर वेल्बी असं म्हणतात की बाबासाहेब आता थांबून जा, काही गरज नाही तुमच्या मताची, कारण देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या लोकांना अर्थशास्त्रज्ञांनी आपली आपली मते व्यक्त केल्यानंतर आता मला गरज वाटत नाही तुमचं मत ऐकून घेण्याची. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर उभे झाले आणि एकदम नम्रतेने म्हणायला लागले, एकदम पोलाईट. बाबासाहेब जसे रोखठोक होते, ठोसास ठोसा दिलाच पाहिजे असे जे म्हणायचे तितक्याच ताकदीचे ते नम्र देखील होते, पोलाईट देखील होते. बाबासाहेब उभे झाले आणि म्हणाले डॉक्टर वेल्बीला की डॉक्टर वेल्बी, एक सेकंद जरा माझं थोडं ऐकून घ्या. नाही बोलणार मी, पण एक थोडं माझं मत एका सेकंदात मी तुमच्या पुढ्यात मांडणार आहे. तेव्हा बोलायला लागले बाबासाहेब की डॉक्टर वेल्बी, ज्या संदर्भात या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी रुपयाच्या विनिमयाचा दर कसा ठरवायचा या संदर्भात जी मतं मांडली ती सगळीच्या सगळी मतं आहे ना मी लिहिलेल्या पुस्तकातूनच मांडलेली आहे. काय म्हणाले बाबासाहेब की मी लिहिलेल्या पुस्तकातूनच मांडलेली आहे. त्यावर डॉक्टर वेल्बी खचकन खाली बसले आणि म्हणाले की बाबासाहेब, तुम्ही फार महान आहात. आता या रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवण्याची जबाबदारी मी तुमच्यावरच सोपवते. असे महान होते बाबासाहेब आंबेडकर. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. एक दक्षिण सोलापूर मध्ये शिवप्पा पुंडलिक पाटील नावाचे व्यक्ती, ते शिवप्पा पुंडलिक पाटील नावाचे व्यक्ती यांचा एकच मुलगा शिवप्पा नावाचा, त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली होती. इंग्रज गव्हर्नमेंटच्या काळामध्ये त्याची काही एक चूक नसताना खुनाच्या गुन्ह्यामध्ये मग आता याची फाशीची शिक्षा तय झालेली, ठरलेली, त्याला फाशी होणार. मग एकुलता एक पोरगा पण निरपराध आहे. आता हा एकुलता एक पोरगा आपला जाणार, आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही, संपत्ती अमाप आहे. मग आता काय करायचं? माझ्या मुलाचा तर दोष नाही. सगळ्या प्रकारच्या वकिलांकडे त्याचे वडील गेले, पुंडलिक पाटील गेले, पण सगळ्या वकिलांनी हात खाली घातले की नाही, आम्ही यात काही करू शकणार नाही, तुमच्या मुलाला फाशीची शिक्षा होणार म्हणजे होणार, ते अगदी ठरलेलं आहे. शिवप्पा पाटील निरपराध माणूस. पुंडलिक पाटलांना असं वाटलं की नाही, आता पोरगा मरणार, आपण काही करू शकत नाही, काय करावं? म्हणून काही दिवसांनी एक विजापूरचे अडवणे नावाचे त्यांचे दूरचे नातेवाईक त्यांच्याकडे आले. त्यांनी सांगितलं की नाही म्हणे, यावर एक वकील आहे आपल्या देशामध्ये, नामवंत वकील, तेच वकील तुमच्या या मुलाची फाशी रद्द करू शकते, याला वाचवू शकते. त्या वकिलाची भेट घेण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाते. ते वकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुंडलिक पाटील अडवणे पुंडलिक पाटलाला बाबासाहेब आंबेडकरांजवळ घेऊन गेले. महिन्या 2 महिन्यामध्ये बाबासाहेबांनी अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर ज्या दिवशी शिवप्पाची फाशी कोर्टामध्ये होणार, न्यायालयात त्याला हजर केल्या जाणार आणि फाशीच्या तख्तावर चढवल्या जाणार, तो दिवस उगवला. तो दिवस उगवल्याबरोबर जसंही त्या शिवप्पाच्या गळ्यामध्ये फाशीचा तख्त टाकल्या जाते, तेवढ्या वेळात, त्या क्षणातच बाबासाहेब त्या ठिकाणी हजर असतात, सगळे न्यायाधीश हजर असतात, वकील हजर असतात. त्याच्या गळ्यात फास टाकल्याबरोबर बाबासाहेब म्हणतात, स्टॉप 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 दिस माय लॉर्ड, स्टॉप दिस ऍक्टिव्हली माय लॉर्ड. तुम्हाला इंग्रजीत काहींना समजेल, काहींना समजणार नाही की थांबा थांबा थांबा, जरा आपण थांबलो पाहिजे. असं म्हटल्याबरोबर ती गळ्यात टाकलेला फास त्या ठिकाणी त्यांनी थांबवला. त्यावर ते न्यायाधीश म्हणतात की व्हॉट्स द स्टुपिडिटी क्वेश्चन, काही मूर्खासारखा प्रश्न विचारलाय. वाय द स्टॉप ऍक्टिव्हली कोर्ट, का कोर्ट थांबवलंय आमचं? त्यावर बाबासाहेबांचं उत्तर बघा, तुम्ही फक्त शिवप्पाला फाशीची शिक्षा दिलेली होती, मरेपर्यंत फाशी म्हटली नव्हती, म्हणून आता हा तुमचा फाशीचा जो गुन्हा होता हा या ठिकाणी थांबला पाहिजे. मरेपर्यंत फाशी असं तुम्ही कुठेही म्हटलं नाही. त्या शिवप्पाची फाशी बाबासाहेब आंबेडकरांनी वाचवली. त्या एकुलत्या एक मुलाला वाचवलं. माझ्या देशातला ओबीसी बांधव असो, एससी बांधव असो, एसटी असो, मुस्लिम असो की ब्राह्मण असो, ब्राह्मण महिलांना देखील बाबासाहेब आंबेडकरांनी
सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार बहाल केले. हिंदू कोड बिलाची जी निर्मिती केली त्यामध्ये या सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार आमच्या ब्राह्मण भगिनी देखील उपभोगतात आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सर्वांचेच होते. असे नामवंत वकील, या वकिलाने ही जी क्रांती केली, ही या क्रांतीला जगात तोड नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे की माझ्या भगिनींसाठी म्हणून 20 मार्च 1942 ला नागपूरला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांची परिषद घेतलेली होती, त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की मी स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा माणूस आहे. स्त्रियांच्या झालेल्या प्रगतीवरून मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप करतो. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1942 ला झालेल्या नागपूरला महिला परिषदेमध्ये सांगितलेलं होतं. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, हे देखील आपल्याला विसरता येणार नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आर्टिकल 16 मध्ये सार्वजनिक सेवांमध्ये स्त्री आणि पुरुषांना समान संधी आपल्याला दिलेली आहे. आज कुठेही आपण कमी नाही. सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहे. ही केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. मी जे तुमच्या समोर भाषण देते आहे, हे संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मला कलम 39 मध्ये उपजीविकेचं पुरेसे साधन दिलं. पुरुष व स्त्रियांना समान वेतन मिळावं हे आर्टिकल 39 सांगतं. आणि म्हणून या देशामध्ये पुरुषाच्या बरोबरीत स्त्रिया देखील जगताना आपण पाहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर होते मैत्रिणींनो. काय म्हणायचे बाबासाहेब महिलांच्या संदर्भात की हू above all let each girl who marries stand up to her husband, claim to be her husband's friend and equal and refuse to be his slave. आम्ही आमच्या नवऱ्याची दासी म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून, सखी म्हणून आपण जगलो पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण देखील वागलो पाहिजे. जी धम्मक्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केली याला जगात तोड नाही. या धम्मानुसारच आपण आचरण केलं पाहिजे. आपल्यात असणाऱ्या अंधश्रद्धा, कर्मकांड हे सगळं सोडून दिलं पाहिजे. ज्या बुवा महाराजांच्या मागे आपण लागलोय, हे बुवा मार बाया तिथं, बुवा न बुवा तिथं बाया, असं चित्र जे देशात सध्या सुरू आहे, हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे. मग नागपूर घाटच्या टाकड घाटचा इत्तू बाबा असो, की आमच्या वर्ध्याचे पिपरीचे ते बेडीवाले बाबा असो, की ते अंबोड्यामध्ये अजूनही खूप आदरणीय भंतेजींना राग येईल, पण मी भिक्खू संघास वंदन करते आणि एक आग्रहाची विनंती करते. आपली बहीण म्हणणार नाही, कारण आपल्याशी आमचं कुठलंच नातं नाही. आम्ही उपासिका आहो, आपण सगळे उपासक आहो. पण समाजामध्ये आपण जात असताना चरत भिक्कवे चारिकम, आपण या समाजाचे फुल टाइम कार्यकर्ते आहात, धम्माचे फुल टाइम कार्यकर्ते आहात. भंतेजी आणि आमचा भिक्खू संघ जर या पद्धतीनं करायला लागला, असं म्हणतात की मंतरलेले गंडे दोरे ताविजल्याली तू. मी विज्ञानाला मानणारी बाई आहे. दिसत नाही कुठंच, कमरेत नाही, हातात नाही, पायात नाही, लेकराला नाही, नवऱ्याला नाही, कोणालाच नाही. बाबा साहब ने कहा है साथी, हमने पहले ही कहा है, कैसे जीना है. कबीर महाराज ने कहा है कि कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. जन्म एकदाच आहे, माणसाचा पुनर्जन्म नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांनी पुनर्जन्म नाकारलेलं आहे. मग या एकदा असणाऱ्या जन्मामध्ये कसं जगलं पाहिजे, तर कबीर महाराज म्हणतात की कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. ज्या वेळेला हा जग आपण सोडून जाऊ, त्यावेळेला जो जनसमुदाय जमेल, त्या जनसमुदायाने म्हटलं पाहिजे, नाही रे, खूप चांगला माणूस होता, खूप चांगली बाई होती डॉक्टर विद्या राईकवार, नेहमी इतरांच्या उपयोगी पडायची. अर्ध्या रात्री जर कोणत्याही गावात बोलवलं नाही या बाईला भाषण द्यायला, तर ही तयारच राहायची. इतक्या लवकर मरायला पाहिजे नव्हती. बाईला वाटलं तर माझं देखील आयुष्य हिला लाभायला पाहिजे होतं. तुमच्या संदर्भातही समाज याच पद्धतीनं बोलला पाहिजे की नाही, ही भगिनी मरण पावली, इतक्या लवकर मरायला पाहिजे नव्हती. हा बांधव माझा इतक्या लवकर मरायला पाहिजे नव्हता, नेहमी समाजाच्या उपयोगी
पडायचा. कधी कुणाची निंदा नलस्ती यांनी केली नाही, कधीही यांनी कुणाच्या बद्दल आपल्या मनात वैर ठेवलं नाही. माझं देखील आयुष्य याला लाभायला पाहिजे होतं, इतक्या लवकर हा जग सोडून जायला पाहिजे नव्हता. नाही तर मग बरं झालं मेला, याच्याही पेक्षा लवकर जायला पाहिजे होता. होताच तसा. कधी कार्यक्रमाला 10 रुपयाची वर्गणी देत नव्हता आणि 2-2, 5-5 हजार रुपयाच्या गोष्टी सुनावत होता. आहे की नाही ही परिस्थिती? आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, ही परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, आपण विज्ञानवादी लोक आहोत. कुठलाही गंड दोरा नाही. मी गाणं म्हणत होते, विसरले जरा. मंतरलेले गंडे दोरे ताविजल्याली तू, अशी कशी ग बाई माझी जय भीमवाली तू, अशी कशी ग बाई माझी शिक्षणवाली तू. है ना? शिक्षण घेतलंय आपण सावित्रीचं. ज्या ज्योतिबा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी आपला गुरु मानलेलं, ज्या ज्योतिबा फुलेंनी त्या तत्कालीन 1800च्या शतकामध्ये या व्यवस्थेच्या विरुद्ध तुफान बंड उगारले. शेतकरी असो, स्त्रिया असो की या समाजात राहणारा कुठलाही घटक असो, त्या प्रत्येक घटकासाठी शिक्षणाची क्रांती सावित्रीबाई फुलेंनी केली. नाही गेली खचून, लढली कंबर कसून, वळले नाही जिचे माघारी पाऊले. एक कवी असं म्हणतो की नाही गेली खचून, लढली कंबर कसून, वळले नाही जिचे माघारी पाऊल. वेळच नाही ठेवलं बाया कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी. मला फारच दुःख होऊन राहिलं यार. इतके लोक ठीक आहे, काही नाही आहे, बोलण्यात वेळ चाललाच आहे की नाही? प्रथा जुनी पुसून दुःख साहिले हसून, प्रथा जुनी पुसून दुःख साहिले हसून, एक झाली जगी या सावित्री फुले, एक झाली जगी या सावित्री फुले. नाही गेली खचून, लढली कंबर कसून, नाही गेली खचून, लढली कंबर कसून, वळले नाही जिचे माघारी पाऊले, वळले नाही जिचे माघारी पाऊले. अरे लोकांनी शेण फेकून मारलं, दगड फेकून मारला, चिखल फेकून मारलं, पण माघारी पाऊल आमच्या सावित्रीचे वळले नाही. ती सावित्री प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका या देशाची झाली. म्हणून या देशाच्या सगळ्या स्त्रिया, सगळ्या कॅटेगरीच्या स्त्रिया आज शिकताना आपण पाहतोय. आज पाहतोय शिक्षणाचा केवढा मोठा वटवृक्ष फुललेला आहे. मग हे सगळे जर का आम्हाला या महान स्त्री पुरुषांच्या अथक संघर्षातून मिळालं असेल तर आम्ही देखील या शिक्षणाचं काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. मैत्रिणींनो, एक छोटस उदाहरण आहे. जी एकही वर्ग शिकलेली नाही, कमला नावाची आमची बाई. या कमलाच्या घरी एक साधू जेवायला येतो आणि हा साधू कमलाला म्हणतो कसा बघा की हे कमले, तुला माहितीये का ग मी किती शक्तिवान आहे ते? कमला म्हणते नाही बाबा, अजमावलंच नाही तर माहित कसं राहणार की मी किती शक्तिवान आहे ते? नाही म्हणते, मी फार शक्तिशाली आहे. तुझ्या घरी बसल्या बसल्या पंढरपुरात असणारं विठोबा जवळचं कुत्र मी हाकलू शकतो, इतका म्हणते मी शक्तिशाली आहे. अडाणी असणारी कमला म्हणते अरे बापरे, एवढा शक्तिशाली आहे तर साधूला जरा पाणी द्या बरं, साधूला मी आता आजमावूनच पाहिलं पाहिजे. साधूसाठी जेवाची छान तयारी करते कमला. वरण भात, भाजी, पोळी, कढी, कढी सुद्धा नवठावाचं जेवण तयार करते आणि साधूला जेवायला वाढते. साधूला जेवायला वाढते आणि साधूच्या सोबत साधूच्या नवऱ्यालाही जेवायला वाढते. दोघांसाठी ही ताट वाढते आणि ताट वाढल्यानंतर दोघेही जेवायला बसतात. घरून नवरा आवाज देते की म्हणते कमले, तू साधूच्या ताटात भजनही वाढले. कमला म्हणते पहिलाच भजाचा गरम गरम खाना काढला आणि साधूच्या ताटात वाढला, आता काही साधूला मी भजे देणार नाही. पुन्हा दुसऱ्यांदा साधूच्या ताटात भजे दिसत नाही. नवरा घरात कमलाला आवाज देते, म्हणते कमले, घरातून भजे घेऊन ये, साधूच्या ताटात भजे दिसत नाही. कमला म्हणते पहिलाच गरम गरम भज्याचा घाना काढला आणि साधूच्या ताटात वाढला, आता काही साधूला भजे देणार नाही. एक वेळा म्हटलं, दोन वेळा म्हटलं, नवरा कसा असतो तुम्हाला माहितीये.
तिसऱ्यांदा म्हटल्यावरही कमला ऐकत नाही. पहिलाच गरम गरम भज्याचा गाणा काढला आणि साधूच्या ताटात वाढला. आता काही मी साधूला भजे देणार नाही. कमला होईना ते गाडगे बाबाच्या शाळेत शिकलेली, जे गाडगे बाबा ज्ञानेश्वर रक्षकांनी सांगितलेलं आहे त्या गाडगे बाबाच्या शाळेत शिकलेली ही कमला भजे आणत नाही म्हणून नवऱ्याला राग येतो आणि तो घरात जातो. काका म्हणते तुला 1 वेळा नाही 2 वेळा नाही 3 वेळा सांगितलं तरी पण तू म्हणते साधूच्या ताटात भजे आणले नाही आणि नवराबाई ताडकंतीच्या थोबाडीत हाणून देते. आता हे कमला काही अशी तशी नव्हते ना. नवऱ्यानं मारल्या बरोबर आपल्या साडीचा पदर असा कमरेचा करते, कमरेला खोसते. जिथं साधूले जेवाले वाढलं होतं तिथं जाऊन समोर साधूच्या उभी राहते. काव म्हणते साधू तुम्ही मोठे शक्तिशाली, इथं घर राहिल्या राहिल्या माझ्या घरात बसल्या बसल्या पंढरपूर कोसो दूर आहे त्या पंढरपुरातलं कुत्र तुम्ही हाकलू शकता आणि माझ्या घरी बसल्या बसल्या या भाताखाली झाकून ठेवलेले भजे नाही का तुम्हाला दिसत म्हणते. गाडगे बाबाच्या शाळेत शिकलेली कमला भाताखाली भजे झाकून ठेवले. तिचा युक्तिवाद बघा. साधूची तिने तपासणी केली. हा युक्तिवाद आमच्याकडे आहे का? आता प्राध्यापिकाबाई खूप शिकली, शिक्षणाने मोठी झाली आणि ती शाळेत नोकरी करायला लागली. सावित्रीच्या शिक्षणानं ती प्राध्यापिका झाली. एक सण येतो पितृमोक्ष अमावस्येचा. त्या दिवशी म्हणते मेलेले माणसं जेवायला येतात. हो दादा झालं 1 मिनिट. मेलेले माणसं जेवायला मजा येऊन राहील जरा. मेलेले माणसं जेवायला येतात आणि पितृमोक्ष अमावस्येचा तो सण जिवंतपणे नाही खाऊ घालायचा ना, मेल्यावर चांगली खीर खाऊ घाला, कढी. त्याच्या नावावर तुम्हीच खाता, मी नाही खात बा, मी नसतो करत. ती प्राध्यापिकाबाई त्या दिवशी आपला नवरा जेवायला येणार म्हणून पोराला सांगते. पोराला त्या दिवशी सुट्टी असते. तो 7व्या वर्गातला पोरगा आईला विचारतो कागा म्हणते आई आज सुट्टी कशाची आहे? नाही म्हणते तुझे बाबा जेवायला येणार आहे. कारण पोराने बापाला कधीच पाहिलं नसते. आईच्या उदरात बाळ असतानाच वडील मरून जातात. मग पोराला बापाला पाहण्याची उत्सुकता. आई म्हणते किती वाजता? पोरगा म्हणतो किती वाजता येणार? थांब म्हणते 5 वाजता येणार. बर सगळ्या प्रकारचे पदार्थ बाई तयार करते. निवरती स्लॅबवर मस्त पात्र निवून ठेवते. त्या पात्रावर सगळ्याच प्रकारचे पदार्थ तुम्हाला माहिती आहे. पोराला सांगते इथंच लक्ष ठेव, तुझे बाबा येणार आहे आणि तुला ते दिसणार आहे. पोराने कधी बापाला पाहिलेलं नाही आणि बापाला पाहिलेलं नसते म्हणून पोराला बापाला पाहण्याची उत्सुकता. पोरगा सकाळपासून बिचारा 5 वाजेपर्यंत सारखा तिथेच लक्ष ठेवतो की बाप आता येईल मग येईल. 4 वाजले बाई 5 वाजले, बाप काही आला नाही. 5:30 वाजता कावड्याची अशी काही झुंडच्या झुंड येते आणि पात्र एका क्षणात फस्त करून टाकते. पोरगा रागाने चांगला लाल होतो आणि घरात येतो. आल्याबरोबर पहिले आपल्या माईला प्रश्न विचारतो की आई ग मला पहिले सांग मला बाप किती होते? आई म्हणते बापा कसा बोलतो रे, बाप किती राहणारा? एकच होता ना रे म्हणते. आणि मग त्या तिथे आलेले ते कोण होते म्हणते. आई अशी सांगू नको, विज्ञानाच्या जगामध्ये तू जगते आहे, सावित्रीच्या शाळेत तू शिकलेली आहे आणि अशी जर का तू पोरांना सांगशील तर कशी शिक्षिका होशील? हा 7व्या वर्गातला पोरगा प्राध्यापिका झालेल्या आपल्या आईला सांगतो. आणि म्हणून मैत्रिणींनो, बांधवांनो आणि भगिनींनो, पूर्णतः विज्ञानवाद स्वीकारा. तथागताचा धम्म जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे पूर्णतः विज्ञानावर आधारित असणारा धम्म आहे. हा धम्म आपण घेतलाय, स्वतःही अंगीकारा, इतरांनाही सांगा आणि अशा प्रकारचं काही कर्म करून या जगातून हे जग सोडून जा कि काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है साथियों, जिंदगी जियो तो इस कदर की मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. आपण मला ऐकून घेतलं. आयोजकांनी मला संधी दिली. दादांना त्रास झाला जरा 2-2, 3-3 वेळा, त्याबद्दल त्यांची माफी मागते. पण इतकं बोलल्याशिवाय आज काही राहवल्या गेलं नसतं. म्हणून आपण मला ऐकून घेतलं, कोणीही उठलं नाही, त्याबद्दल तुमचे सगळ्यात आधी धन्यवाद. या ठिकाणी मांडते आणि थांबते. जय भीम.